मित्रांनो, नवीन आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जासंदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण वर्धा, सातारा, जालना याचबरोबर चंद्रपूर या जिल्ह्यातील अर्जाच्या संदर्भातील माहिती घेतलेली होती आणि आता याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 782 गावांमधील 1053 जागांसाठी आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. अर्जदारांना 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आपल्या तहसील कार्यालयामध्ये हे अर्ज करता येणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे 31 ऑगस्ट 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मित्रांनो, 9 जुलै 2026च्या GR नुसार अर्जदार 18 वर्ष पूर्ण, 12वी उत्तीर्ण, MSCIT किंवा CCC प्रमाणपत्र धारक असावा, संबंधित गावचा रहिवासी असावा, अशा प्रकारे पात्रतेच्या निकषाच्या आधारे ही निवड केली जाणार आहे. लाभार्थ्यांना अर्ज करत असताना आधार कार्ड, पॅन कार्ड, 12वीची मार्कशीट, बँकेचं पासबुक, MSCITचं प्रमाणपत्र, स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, आपल्या CSCच्या संदर्भातील माहिती, जागेच्या संदर्भातील कागदपत्र अशी सर्व कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्ज 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करायचा आहे. या जाहिरातीमध्ये आपण पाहू शकता निवड प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार आहे, कोणत्या बाबीसाठी किती मार्क असणार आहेत हे या ठिकाणी देण्यात आलेले. पायाभूत सुविधा लाभार्थ्याकडे अशा प्रकारची अट याच्यामध्ये घालण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 2 कॉम्प्युटर किंवा 2 लॅपटॉप असतील किंवा त्या ठिकाणी ब्रॉडबँडची सुविधा, प्रकारच्या पायाभूत सुविधा ठिकाणी असणं गरजेचं असणार आहे. आणि अशा प्रकारच्या सुविधा आणि अटी शर्ती पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला हा अर्ज करता येणार आहे. अर्जाचा नमुना आपण पाहू शकता. अर्जदाराचं नाव, त्याच्या संदर्भातील पूर्ण माहिती, केंद्र कोणत्या गावामध्ये चालू करायचे, त्या ठिकाणचा पत्ता, याच्यानंतर आपल्याकडे किती लॅपटॉप, कॉम्प्युटर आहेत, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक मशीन, वेब कॅमेरा याची या ठिकाणी माहिती द्यायची आहे. विजेचा बॅकअप आहे का, याच्यानंतर CCTV आहे का, आपल्या अर्जदाराचं बँकेत खातं आहे का, त्याच्या संदर्भातील माहिती, CCC केंद्र, आपलं CSC केंद्र आहे का, असेल तर त्याच्याबद्दलची माहिती, नसेल तर नाही म्हणून त्या ठिकाणी द्यायचे आहे. जर केंद्र असेल तर त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. आणि अशा प्रकारचा विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्रासह आपल्याला सादर करायचा आहे. आता याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या तालुक्यातील कोणत्या कोणत्या गावामध्ये किती जागा रिक्त आहेत हे सुद्धा या जाहिरातीबरोबर देण्यात आलेले आहे. ज्या गावामध्ये ज्या जागा रिक्त आहेत त्या गावातील रहिवासी या जागांकरता अर्ज करू शकतात. जर एखाद्या गावामधून अर्ज आला नाही तर बाजूच्या गावातील आलेला अर्ज सुद्धा त्या जागेसाठी पात्र धरला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे या रिक्त असलेल्या 1053 जागांकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे, किंवा आपण jalgaon.gov.in या संकेतस्थळावरून सुद्धा ही जाहिरात अर्जाचा नमुना मिळवू शकता. धन्यवाद.